हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स, सगळं तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. तर आजचा हा ब्लॉग खूप खास असणार आहे आणि आजच्या हा ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला सोलापूर स्टाईलने काळं तिखट कसं बनवतात हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे. आणि एकदम सोपी पद्धत आहे बघा, माझ्या आईची पद्धत आहे. आईने तिच्या आईकडे शिकलेली आहे, तर तेच तुम्हाला पद्धत मी शेअर करणार आहे. तर अचूक प्रमाण पूर्ण व्यवस्थित असं सांगणार आहे. चला तर मग. तर इथे बघा सगळं साहित्य काढलेत, वन बाय वन मी तुम्हाला सांगते किती आणि कसं प्रमाण घेतलंय ते सगळं. मार्केटमधून मिरच्या आणून ते मी मस्तपैकी वाळून कडक घेतलेल्या आणि त्यानंतर बघा त्याचे देठ वगैरे काढलेले आहे. ज्वारी मिरची मी 1.5 किलो घेतलेली आहे आणि बेडगी 1/2 किलो घेतलेली आहे. 1/2 किलो ह्यासाठी की जेणेकरून कलर येईल ह्यासाठी. तर इथे बघा दालचिनी घेतलेली आहे 20 ग्रॅम मी. तर सगळं जे काय आणलेलं आहे ना आपण स्वच्छ करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे. त्यानंतर जिरी घेतलेली आहे इथे मी 100 ग्रॅम. जिरी पण नीट करून घेतलेली आहे. नंतर रामपत्री घेतलेली आहे 20 ग्रॅम. त्यानंतर चक्रफूल घेतलेलं आहे ते 20 ग्रॅम मी. त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे 20 ग्रॅम. त्यानंतर नागेश्वर 20 ग्रॅम घेतलेला आहे. त्यानंतर मसाले विलायची घेतलेली आहे 20 ग्रॅम. त्यानंतर इथं लवंग घेतलेला आहे 20 ग्रॅम. सुंठ घेतलेलं आहे 50 ग्रॅम. हळकुंड घेतलेला आहे 100 ग्रॅम. खसखस घेतलेली आहे 20 ग्रॅम. खडा हिंग घेतलेला आहे 20 ग्रॅम. शहाजिरे घेतलेला आहे 20 ग्रॅम. दोंडफूल घेतलेला आहे 20 ग्रॅम. त्रिफळा घेतलेला आहे 20 ग्रॅम. गावरान तीळ घेतलेला आहे 100 ग्रॅम. मोहरी घेतलेली आहे 100 ग्रॅम. आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो खोबरं. तो आपल्याला कट करून घेतलेला आहे, किसून घेतलं तरी चालतंय. धणे घेतलेले आहे अर्धा किलो. तमालपत्री घेतलेलं आहे 20 ग्रॅम. तर हे प्रमाण असं परफेक्ट घ्यायचं आहे, तर आपलं काळं तिखट खूप यम्मी आणि टेस्टी होणार आहे. तर प्रथम इथे मी छोटीशीच कढई घेतलेली आहे, कारण की आपल्याला छोटे छोटे जिन्नस आहेत ना ते पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच इथे मी घेतलेलं आहे तीळ. लोखंडाची छोटी कढई असेल तर चांगलं आहे, नसेल तरी आपली तुमच्या घरात जी कढई आहे ते तुम्ही वापरू शकता. तर इथे मी मीडियम गॅस केलेला आहे. तीळ टाकून घेतलेला आहे. गावरान शक्यतो तीळ घ्या, म्हणजे आपलं काळं तिखट खूप छान प्रकारे खमंग होतं. तर बरेच जण काळं तिखटामध्ये तीळ वापरत नाहीत, पण वापरून बघा, खरंच सांगते खूप छान प्रकारे खमंग होतात. तर तिळामध्ये थोडंसं अगदी तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मीडियम लहान गॅस करत राहायचं आहे. आणि खूप छान प्रकारे आपले तीळ असं भाजलं गेल्यानंतर आपल्याला एक मोठं पाटी घ्या, तुम्ही तुमच्या जे काही मोठं असेल ना ताट वगैरे ते घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला विलायची ह्यामध्ये घालून घेतलेली आहे. गॅस आपला चालूच आहे. त्यानंतर ह्यावरती थोडंसं अगदी तेल टाकून आपल्याला मसाला विलायची भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळे जिन्नस भाजत असताना थोडासा मीडियम मग लहान गॅस करून असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, म्हणजे ह्यातलं जे मसाल्यामध्ये जे काय मॉइश्चरायझर आहे ना ते सगळं निघून जाण्यासाठी. आणि आपलं तिखट पण खमंग होतं बघा. ते बघा कशा पद्धतीने कलर चेंज झालेला आहे, तर समजून जायचं की आपलं मसाला विलायची भाजली गेलेली आहे खूप छान पद्धतीने. शक्यतो लहान गॅस मीडियम गॅस करूनच भाजून घ्या, म्हणजे छान पद्धतीने भाजलं जातं. त्यानंतर नागेश्वर घेतलेलं आहे, त्यामध्ये पण आपल्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला वाटेल की कसं ओळखायचं भाजले का नाही ते, तर माझी आई सांगत होती की ह्याचा कलर चेंज झाला की आपण समजून जायचं की हे छान प्रकारे भाजलं गेलेलं आहे. त्यामुळे बघा इथे थोडासा कलर चेंज होत चाललेला आहे, तर मग समजायचं आपल्याला हे भाजत यायला लागलेलं आहे. त्यामुळे बघा खूप छान पद्धतीने असं भाजून व्यवस्थित असं घ्यायचं, तर आपलं तिखट छान होतं. तर बघा मी एकाच पाटीमध्ये मी सगळं मसाले भाजून घेत आहे, वेगवेगळं ठेवायची गरज नाही. त्यानंतर इथे घेतलेली आहे काळी मिरी. काळी मिरीमध्ये पण थोडंसं तेल टाकायचं आहे. तर हे स्प्रेची बॉटल आहे ना, ते जास्त मला तिखट करताना उपयोगी पडलं बघा, कारण चमच्यानं टाकताना खूप सारं तेल पडतं. अगदी थोडंसं तेल टाकूनच आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. तर काळी मिरीचं पण बघा कलर असा चेंज होत चाललेला आहे. तुम्हाला मी पूर्ण इथे दाखवायचा माझा प्रयत्न आहे. तर हे बघा मगाशी कसा कलर होता ना, आता वेगळाच कलर आहे. तर आता खूप छान पद्धतीने काळी मिरी आपली भाजली गेलेली आहे. तर सगळे मसाले मी एकत्र भाजून असं एकाच ह्याच्यामध्ये काढत, तुमच्याकडे मोठं ताट परत असेल तर ते पण तुम्ही तिथे हे करू शकता.
तर इथे बघा चक्रफूल घेतलेलं आहे, त्यावरती पण थोडंसं सेम तसंच तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर मसाले भाजताना लहान गॅस करा, कारण की वारंवार माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे, ज्यास तुम्ही मोठा गॅस करा ना, वरून करपलं जातात मसाले, मग का तिकडे आपल्याला करपटाचा वास येतो. त्यामुळे शक्यतो तरी असा लहान गॅस किंवा अधूनमधून थोडासा मीडियम करायचा आणि छान पद्धतीने आपल्याला सगळे मसाले भाजून घेतले ना, टेस्टी होतं ना मसाले वगैरे केल्याने. त्यानंतर घेतलेले आहे दालचिनी. दालचिनीवरती पण तेल टाकून आपल्याला दालचिनी भाजून मस्तपैकी घ्यायची आहे. दालचिनीमध्ये थोडंसं मॉइश्चरायझर असतं, त्यामुळं लहान गॅस करूनच शक्यतो दालचिनी आपल्याला भाजून घ्यायची आहे. बरेच जण तळून घेतात, पण मी तुम्हाला एक सजेशन म्हणजे टिप्स सांगते की तळून वगैरे घेऊ नका. तर डंकाला ज्यावेळेस तुम्ही कुटायला नेताना ते थोडंसं ओरडतात पण आपल्याला की खूप तेल आहे वगैरे असं, त्यांना कारण ते कुठलं जात नाही ना तेल जास्त असल्यानंतर. त्यामुळे इथे थोडंसं तेल टाकूनच आपल्याला मसाले वगैरे भाजून घ्यायचं आहे. नंतर ते सांगेन मी तुम्हाला, एक्स्ट्राचं तेल पण आपल्याला घेऊन जायचं वगैरे आहे, त्यावेळेस ते लागतं. पण भाजताना शक्यतो ते त्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे जास्त. त्रिफळा घेतलेला आहे, त्रिफळा पण आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकून लहान गॅस करून भाजून घ्यायचं आहे. मी मसाले ते पहिल्यांदा सुरुवातीला भाजायला घेतलेले आहे, जेणेकरून का होतं माहिती आहे का, सगळे मसाले भाजल्यावर एवढा ठसका उठत नाही घरामध्ये, पण ज्यावेळेस तुम्ही पहिला मिरची जर भाजायला घेतली ना, खूप घरात ठसका उठतो, घरातल्या लोकांना पण ते नकोसं वाटतं. त्यामुळे इथे पहिला मसाले वगैरे भाजून घेत आहे. तर बघा खूप छान पद्धतीने हे पण भाजलं गेलेलं आहे. ते पण सेम एकाच पाटीमध्ये मी सगळं काही काढून घेत आहे. त्यानंतर इथे घेतलेले आहे मी लवंग, आणि लवंगवरती पण तेल टाकून आपल्याला लवंग भाजून घ्यायचे आहे. तर इथे थोडंसं लवंगवरती ना मी जरा जास्त तेल घालत आहे, त्यामुळे कसं होतं की लवंग पटकन आपलं भाजलं पण जातं आणि छान पद्धतीने तिखटाला जो फ्लेवर येतो ना लवंगचा, तो खूप छान प्रकारे येतो. त्यामुळे ते लवंग मी भाजून वगैरे घेत आहे. तर बघा खूप छान पद्धतीने लवंग पण आपलं भाजलं गेलेलं आहे. ते पण आपल्याला त्यामध्येच त्या मसाल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी खूप पटकन तडतड करते बघा, कारण की गॅस आपला तोपर्यंत मी बंदच केलेला आहे. तेल टाकून घेतल्यानंतर मी गॅस चालू करून मग मोहरी मी मस्तपैकी ती भाजून घेणार आहे. कारण काय होतं की कढई गरम असते आणि आपण त्यात मोहरी टाकली ना, खूप तडतड करून सगळ्या आपलं असं किचनमध्ये ओट्यावरती वगैरे हे होते. त्यामुळं गॅस बंद केला, तेल टाकलं आणि मग मस्तपैकी मोहरी मी भाजून घेतली. तर बघा मोहरीचा कलर किती वेगळा असा चेंज झालेला आहे. तर मोहरी पण मी आता त्यामध्ये मी काढून घेत आहे. त्यानंतर रामपत्री घेतलेलं आहे आणि त्यावर तेल टाकून ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इतके वेगवेगळे नावे आहेत ना हे मसाल्यांचे, ॲक्च्युली खरं तर ना नावंसुद्धा लक्षात राहत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही मिरची आणि मसाले मिळतात ना त्या दुकानात गेलात ना, त्यात माणूस ना व्यवस्थित असं आपल्याला सगळं काही देतं. आणि मी ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्यवस्थित असं लिस्ट पण देत आहे, तिथे पण तुम्ही व्यवस्थित असं स्क्रीनशॉट काढून तुम्ही दुकानात जाऊन व्यवस्थित असं मसाले घेऊन येऊ शकता. त्यानंतर बघा इथे घेतलेला आहे मी खडा हिंग घेतलेला आहे. शक्यतो खडा हिंग ह्या म्हणजे छान असं आपल्या काळा तिखटला टेस्ट वगैरे येते. त्यामध्ये थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे बघा, कारण की आपल्याला हे थोडंसं तळून घ्यायचं आहे. त्यामुळे मी ते खडा हिंगमध्ये थोडं जास्त तेल घातलेलं आहे. आणि हिंग काय होतं थोडंसं फुलतो पण, त्यामुळे बघा किती वेगळा कलर झालेला आहे. थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की खडा हिंगमध्ये तेल घातल्यानं तो व्यवस्थित तळला ना, तर तो कुटताना व्यवस्थित कुटला जातो. त्यानंतर इथं घेतलेले आहे मी हळकुंड. हळकुंडला पण थोडंसं जरा जास्त तेल घ्यायचं, म्हणजे तळला गेला पाहिजे चांगला इथे, कारण की तळणं आणि भाजणं ह्याच्यामधलं जे असतं ना, तशा पद्धतीने करून घ्यायचं. खूप डीपमध्ये पण तळून घ्यायची गरज नाही आहे, कारण की त्यावेळेस ते डंकावाले हे करतात ना, त्यावेळेस ते व्यवस्थित असं त्यांना कुठलं गेलं पण पाहिजे. तर मगाशी मी तुम्हाला सांगत होती डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित असे ह्याची साहित्य काय काय लागतं सगळं व्यवस्थित असं दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते तिथून बघून तिथला स्क्रीनशॉट काढून तुम्ही शॉपमध्ये जाऊन ते हे करू शकता. सेम ह्या मेथडने एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. खरं सांगते फ्रेंड्स, एवढं टेस्टी आणि एवढं भारी काळं तिखट झालेलं आहे ना, तर तुम्ही करून बघा. तर सोलावी पद्धतीने काळा तिखट खूप फेमस आहे ना, अगदी साध्या सिंपल पद्धतीने इथं तुम्हाला मी शेअर करत आहे. त्यानंतर घेतलेलं आहे सुंठ. इथे सुंठवरती पण मी तेल टाकून घेत आहे. बरेच जण काय करतात, भरपूर असं तेल घेतात, सगळं तळत बसतात आणि तेल पण वाया आणि खूप सारं तेल जातं. मग डंकावाले पण म्हणतात कुठलं जात नाही वगैरे. त्यामुळं आम्ही शक्यतो आई म्हणते की माझं असं थोडं थोडं तेल टाकूनच मसाले सगळे भाजून घ्यायचं.
म्हणजे बरं पडतं. ह्यासाठी आम्ही असं भरपूर तेल घेऊन एकही तुम्हाला दिसणार नाही मसाला भाजला आहे असं. पण सांगते ह्या पद्धतीने तुम्ही केलात ना खूप टेस्टी आणि यम्मी असं होतं हा मसाला पण. तर आता इथे घेतलेलं आहे दोंडफूल. दोंडफूल पण आपल्या त्यावरती तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा दोंडफूलला तेल थोडंसं जास्त लागतं कारण की ते खूप हलकं फुलकं असतं ना. तर वजनाने जरी आपण कमी घेतलेलं आहे पण आपल्याला दिसताना ते खूप सारं जास्त दिसतं. त्यामुळे इथे पण तेल आपल्याला थोडंसं जास्त घालायला लागतं कारण की कोरडं राहिलं ना व्यवस्थित असं भाजलं पण जात नाही ना. त्यामुळे थोडंसं तेल टाकून आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर खूप छान पद्धतीने भाजला गेलेला आहे आपला हा मसाला. त्यानंतर आता ही कढई मी साईडला ठेवणार आहे आणि दुसरी कढई घेणार आहे कारण तमालपत्र वगैरे आहे ना जरा वजनाने कमी असतं तर दिसायला जास्त असतं ते कढईमध्ये व्यवस्थित हलवता येणार आणि त्यासाठी मोठी कढई घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मिरच्या वगैरे पण भाजायच्या आहेत, धने भाजायचे आहेत, खोबरं भाजायचं आहे. त्यामुळे त्यासाठी मोठी कढई लागणारच होती. तर मला ह्यात तमालपत्र मला त्या कढईत भाजता येत नव्हतं. त्यामुळे मी ह्या कढईमध्ये घेतलेला आहे. कढई गरम केली, त्यामध्ये तमालपत्र टाकलं आणि त्यावरती तेल स्प्रे करून घेतलं, तेल टाकून घेतलं आणि लहान गॅस करून मी ते तमालपत्र खूप छान पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. कारण तमालपत्राचा खूप कलर जास्त चेंज व्हायची गरज नाही. तो असा एकदम कडक झाला ना खूप छान पद्धतीने तो कुठला पण जातो आणि मसाल्याला फ्लेवर पण येतो. त्यानंतर बघा इथे घेतलेलं आहे खोबरं. तर इथे खोबरं आपल्याला तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं. आता बरेच जण तुम्ही बघचाल की खोबरं पण कसं करतात, तेल भरपूर घेऊन खोबरं असं तळून वगैरे काढतात. पण आम्ही नाही करत तसं. अशा पद्धतीने तुम्ही केलात ना तर तुम्हालाही समजेल की खरंच किती छान असं काळं तिखट होतं. तर ह्याच्यावरती मी तुम्हाला भाज्या पण भरपूर अशा शेअर करणार आहे पुढे काळं तिखटावरती वगैरे. आणि खरं सांगते खमंग टेस्टी आणि एकदम भाज्यांना टेस्ट येते असं हे काळं तिखट आमच्या सोलापूरचं आहे. तर आपलं खोबरं पण अशा पद्धतीने आपल्याला भाजून मस्तपैकी घ्यायचं आहे. थोडं खोबरं भाजायला वेळ लागतो. लहान गॅस करून थोडा मिडियममधून अधून करायचा आणि छान पद्धतीने मग तो आपलं भाजलं जातं बघा. मोठा गॅस बिलकुल मसाले कोणतेही गडबड करायची नाही मसाले भाजताना वगैरे. त्यानंतर धणे घेतलेले आहेत. धण्यामध्ये पण तेल टाकून आपल्याला धणं व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा. आणि मसाले भाजताना घाई गडबड बिलकुल करायची नाही बघा. कारण की कसं होतं मोठा गॅस करून भाजत बसताना ते वरवरचं करपलं जातं ना आतमध्ये ते एवढं पाहिजे तसं आपलं काळं तिखटाला टेस्ट येत नाही. बरेचसे लोक घाई गडबडीत करतात आणि मग त्याला टेस्ट येत नाही. तर तुम्ही एकदम लहान गॅस शक्यतो करायचं ना अधूनमधून जरा असं मोठा गॅस करूनच मसाले भाजून घ्यायचं. तर आपला धने पण खूप छान प्रकारे इथे भाजले गेलेले आहेत आणि ते पण आता मी त्या मसाल्याच्या ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. कारण की खूप सारे एकत्रच केलं ना पुढची तुम्हाला कृती सांगेन मी काय आणि कसं करायचं आहे वगैरे सगळं व्यवस्थित असं. त्यानंतर बघा सगळे मसाले भाजून झालेले आहेत. आता राहिलेत फक्त आपल्या मिरच्या. तर मिरच्या भाजताना मी तुम्हाला एक टिप्स शेअर करते की शक्यतो आपण ओढणी काही कापड जर असेल ना कॉटनचं वगैरे तोंडाला बांधून घ्या. कारण ठसके इतका उठतो ना सगळ्या घराच्या खिडक्या वगैरे उघडे ठेवा. घरातले लोकांना जर सहन होत नसेल तर घराच्या बाहेर थोड्या वेळासाठी पाठवा. त्यानंतर कढईमध्ये बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि इथे पण आपल्याला गॅस मिडियम किंवा एकदम लहान करूनच आपल्याला इथे मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि खूप सारा ठसका उठतो बघा मिरच्या भाजताना. त्यामुळे घरातल्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवून शक्यतो भाजा. म्हणजे तुम्हाला स्वतःलाही त्रास होणार नाही, घरातल्या व्यक्तींना पण होणार नाही. म्हणून ह्यासाठी तर पहिल्यांदा मी मसाले सगळे भाजून घेतले जेणेकरून जास्त वेळ घरातल्या लोकांना बाहेर पण जाता येणार नाही. म्हणून मी खरं तर उन्हाळ्याचं आता वारं वगैरे खूप असतं त्यामुळे जास्त दरवाजे खिडकी उघडे ठेवून चालत नाही. तर बघा इथे मिरच्या वगैरे भाजून घेत आहे मी. तुम्ही पण अशा पद्धतीने तोंडाला काहीतरी बांधा आणि मिरच्या मस्तपैकी भाजून घ्या. काही गडबड करू नका. मिरच्या जास्त खाली करपतील ह्यामुळे हात सारखा हलवत राहायचा आहे आपल्याला. शक्यतो लहान गॅस करून आपण मिरच्या भाजून घ्या आणि अधूनमधूनच फक्त मीडियम करा. तर बघा माझ्या सगळ्या मिरच्या आणि मिरची भाजत असताना जास्त एक टिप्स तुम्हाला महत्त्वाचं सांगते. तेल भरपूर टाकून असं अजिबात त्या मिरच्या आपल्याला भाजायची ना अगदी थोडंसं. कारण थोडंसं तेल ह्यासाठी टाकायचं की ठसका जरा कमी येतो ह्यासाठी. तर बघा इथे मिरच्या आपल्या सगळ्या भाजून झालेल्या आहेत. तिकडे पण मी शिफ्ट केलेला आहे. हा लास्ट कढईमधला होता आणि खूप छान पद्धतीने एकदम मस्त असं मिरच्या आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत. तुमच्या पद्धतीने गावरान वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात ते तुम्ही घेऊ शकता. आणि खरं सांगते मला एवढा त्रास होत होता ना
खूपच ते तोंडाला बांधल्यामुळे जास्तच. आता बघा इथे आपल्याला घातलेली आहे खसखस. खसखस अजिबात आपल्याला भाजायची नाही, जिरी आपल्याला भाजायची नाही आणि शहाजिरे हे 3 गोष्टी न भाजता आपल्याला ह्यामध्येच टाकून तसंच घ्यायचं आहे. त्यामुळे कसं होतं तिखट छान टेस्टी होतं बघा. त्यानंतर इथे मी एका पातेल्यामध्ये ना अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे, म्हणजे किलो तेल घेतलेलं आहे. आपल्याला हे चांगलं कडकडीत गरम करून थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून डंकाला घेऊन जायचं. आणि डंकावाले आहेत ना त्यांना पाहिजे तेवढं तेल घेतात ते, एवढं सगळं लागेल ह्याचं नाही आहे, पण थोडंफार ते प्रत्येक डंकावाल्याची पद्धत वेगळी असते, थोडंफार कमी जास्त ते घालतात. डंकाला इथे घेऊन आले, त्यांनी खूप छान पद्धतीने तिखट करून दिलं, तुम्हाला पुढे दिसणारच आहे. आणि खरं सांगते फ्रेंड्स, तुम्ही एकदा हे तिखट अशा पद्धतीने सोलापूर स्टाईलने करून बघा यम्मी आणि टेस्ट होतं. थोडंसं ओलसर असतं आमच्याकडचे सोलापूरचं तिखट, त्यामुळं तेल जास्त भाजी करताना कमी प्रमाणातच घालावं लागतं आणि एकदम यम्मी आणि टेस्टी बनतं. तर तुम्ही सोलापूर पद्धतीचं काळा तिखट तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि तुम्ही हा जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि हे तिखट आपल्याला 2 ते 3 वर्ष सहजच टिकतं. शक्यतो काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा, म्हणजे छान पद्धतीने ते राहतं. पण प्लॅस्टिकच्या मध्ये, स्टीलच्या मध्ये भरू नका. काचेच्या भरणीत भरा, चिनी मातीच्या भरणीत भरलं तरी काही हरकत नाही. तर तुम्ही पण एकदा करून बघा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला तर बाय. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.